आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 14 जून 2024। तो मेंढपाळ आगे। जसा मेंढपाळ आपल्या कळपाचा शोध घेतो त्याचप्रमाणे मी माझ्या मेंढराचा शोध घेईन। एजेकिएल 34 अध्याय 12 वचन। देव आपल्यावरील प्रेम अनेक प्रकारे प्रकट करतो। पवित्र शास्त्र म्हणते की तो आई म्हणून सांत्वन करतो। येसाया 67 अध्याय 13 वचन। आणि जसा पाप आपल्या मुलावर दया करतो त्याचप्रमाणे प्रभू त्यांचे बालकन्यावर दया करतो। स्तोत्र 103 अध्याय 13 वचन। तो आमच्यासाठी एक चांगला मेंढपाळ देखील आहे। 24व्या स्तोत्रात फक्त 6 वचने आहेत, परंतु प्रत्येक श्लोक चांगल्या मेंढपाळाच्या प्रेमाबद्दल बोलतो। दाविदाने आपला विश्वास जाहीर केला आणि म्हणाला, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला नको असेल। जरी तो मेंढपाळ होता तो कोकरासारखा नम्र झाला। आपल्याला मेंढपाळाची गरज आहे हे ओळखून त्याने स्वतः परमेश्वराची मेंढपाळ म्हणून निवड केली। दाविदाने निवडल्याप्रमाणे परमेश्वराने त्यांची मेंढपाळ होण्यास सहमती दर्शविली। प्रभू येशू म्हणाला, मी चांगला मेंढपाळ आहे। चांगला मेंढपाळ मेंढरासाठी आपला जीव देतो। जॉन 10 अध्याय 11 वचन। त्याला आणि त्यांची वचनाला चिकटून राहा आणि म्हणतो, प्रभू येशू तू माझा मेंढपाळ आहेस, तू माझा आहेस आणि मी तुझा आहे। मी स्वतःला पूर्णपणे तुझ्यासाठी समर्पित करतो। जेव्हा मेंढपाळाकडे फक्त एक मेंढर असते तेव्हा त्या मेंढपाळाला राई म्हणतात। त्यांच्याकडे अनेक मेंढ्या असतील तर त्याला रतन म्हणतात। स्तोत्र 23 मध्ये डेव्हिड असे बोलतो की जणू तो परमेश्वराची देखरेखीखाली एकमेव मेंढरे आहे। जर मेंढपाळाकडे फक्त एक मेंढर असेल तर त्या मेंढ्याला मेंढपाळाचे पूर्ण प्रेम, लक्ष आणि काळजी मिळते। तो दिवसभर त्या मेंढरावर प्रेमाची वर्षाव करेल। पण जर एखाद्या मेंढपाळाकडे 500 मेंढरे असतील तर मेंढरांपैकी एकाचा पाय फ्रॅक्चर झाला असेल किंवा आजारी असेल तेव्हा तो वेळेवर लक्ष देऊ शकणार नाही। जरी देवाने संपूर्ण जग निर्माण केले असले तरी त्याला वैयक्तिकरित्या तुमची काळजी आहे। तो एकट्या सोमवारी स्त्रीचा शोध केला। 38 वर्षांपासून अस्वस्थ झालेल्या एका माणसाला बरे करण्यासाठी तो बेथेसडाच्या तलावावर गेला। अशुद्ध आत्म्याचे सैन्याने पछाडलेल्या फक्त एका माणसाला भेटण्यासाठी तो दर्देश देशातील स्मशानात गेला। त्याने रात्री उशिरा निकोडेमस सोबत वेळ घालवला। या सर्व घटना दर्शवतात की देव प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक रीतीने पूर्ण लक्ष देऊन कशी काळजी घेतो। परमेश्वर म्हणतो, जेव्हा तुम्ही पाण्यातून जाल तेव्हा मी तुमच्याबरोबर असेन आणि नद्यांमधून ते तुम्हाला वाहून जाणार नाहीत। जेव्हा तुम्ही अग्नीतून चालता तेव्हा तुम्हाला जाळले जाणार नाही किंवा ज्वाला तुला भस्मसात करणार नाही। येसाया 43 अध्याय 2 वचन। देवाची मुलांनो, तुम्ही त्यांची मेंढरे असल्यामुळे तो तुमची सुटका करेल। तुम्हाला टिकवून ठेवा आणि तुला घेऊन जा। पुढील ध्यानासाठी श्लोक। तो मला हिरव्या कुरणात झोपायला लावतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो। स्तोत्र 23 अध्याय 2 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी एज्रा 9 अध्याय 10 अध्याय। संध्याकाळी कृत्य 1 अध्याय। धन्यवाद।